आज करणार आहे गुळ पोहे, म्हणजे गोडे पोहे. खरं गावठी पोहे घेतले तर खूप चांगले. हे पोहे जेवढे त्याच्या निम्म हे गुळ, खोबरं म्हणजे चून, चवीनुसार मीठ आणि थोडंसं जायफळ पूड एवढं गुळ पोह्याचं साहित्य. झटपट होणारी नाश्त्याची डिश, लहान मुलांना आवडणार. हे गुळ पोह्यासाठी पहिलं हे गुळ, नंतर हे खोबरं, हे चांगलं मिक्स करायचं. साधारण गुळ आणि खोबरं ना जेवढ्यास तेवढं हवं. आणि त्यात हे बघा, हे चांगलं असं आधी मिक्स करून घ्यायचं छानपैकी. आणि त्यात मीठ घालायचं चवीनुसार. हे गुळ आणि खोबरं चांगलं मिक्स झालंय. आता ह्यात मीठ घालते. चांगलं ढवळलं परत एकदा की पोहे ते होते ते धुतलेत मी, आणि हे पोहे आता मिक्स करायचे. अगदी सोपी, झटपट होणारी, मुलांना आवडणारी नाश्त्याची डिश. ही अमिताच्या आवडीची डिश आणि शक्यतो तीच ही करते स्पेशल. हवं असल्यास वरून तूप घालायचं. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. झाले गुळ पोहे तयार. आणि जर असं नावाला थोडंसं हे जायफळ घालायचं, जरा वासासाठी. जायफळ पूड, गुळ असल्यामुळे जायफळ. छानपैकी गुळ पोहे तयार. याला गावठी पोहे असतील तर आणखीन सुंदर लागतात. ह्याला गोडे पोहे, आमच्या इकडे गोडे पोहे म्हणतात. हे सगळं असं धुतलेले पोहे घातलेत, गूळ बीळ सगळं मिक्स केलंय. झालं तयार. ह्याला आमच्या इकडे गावठीत गोडे पोहे म्हणतात. तुम्हाला आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हे बघा, हे गूळ पोहे तयार. जेवढं खोबरं तेवढंच गूळ, पोह्याच्या निम्मे. अगदी झटपट 2 मिनिटात होणारी डिश, पौष्टिक आणि मुलांच्या आवडती.